खासदार बाळू धानोरकर यांचा अवघ्या 3 ते 4 दिवसात जे निधन झालं आहे त्यामुळे संपूर्ण राज्य अक्षरशः हादरलेलं आहे आणि नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला याच्याबद्दल लोकांच्या मनात अनेक चर्चा आहे, शंका कुशंका आहे आणि नेमका याच प्रश्नाचं उत्तर आपण घेणार आहे डॉक्टर सागर वजे यांच्याकडून, जे पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होते दिल्लीला या पूर्ण दरम्यान आणि त्यांच्या तब्येतीवर पूर्ण वेळ लक्ष ठेवून होते। ते चंद्रपूर जिल्ह्यातले प्रख्यात डॉक्टर आहे आणि बाळू धानोरकर यांचे जीवलग मित्र देखील आहे। डॉक्टर सागर वजे, एक्झॅक्ट काय झालं होतं सुरुवातीपासून सांगा की कुठून या सगळ्या त्रासाला त्यांच्या बिमारीला सुरुवात झाली? मागच्या 19 तारखेपासून त्यांना हळूहळू पोटात दुखायला लागलं होतं आणि वॉमिटिंग होत होत्या। तर अशी सिच्युएशन असताना जनरली त्यांना हे पोटात दुखणं आणि याच्यासाठी काही प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्याच्यानंतर सोनोग्राफी केली असता त्यांना गॉल ब्लॅडर स्टोन्स असं डायग्नोसिस करण्यात आलं। गॉल ब्लॅडर स्टोन्स जनरली जेव्हा होतात तेव्हा कोलेसिस्टायटिस नावाची एक कंडिशन असते ज्याच्यानी त्या गॉल ब्लॅडरवर सूज येते आणि तिथे इन्फेक्शन होण्याची भीती असते। तर हळूहळू ते स्टोन्स जे होते ते इन्फेक्ट होत गेले आणि हे इन्फेक्शन पुढे गॉल ब्लॅडरमधनं त्यांच्या आतड्यात स्प्रेड झालं आणि तिथून ते पुढे त्यांच्या ब्लडमध्ये गेलं आणि त्याला सेप्टिसिमिया असं म्हणतात। ब्लडमध्ये इन्फेक्शन गेल्यामुळे ते सगळ्या शरीरात स्प्रेड झालं आणि अशी कंडिशन असताना त्यांना अरिहंत हॉस्पिटल नागपूर इथे ॲडमिट करण्यात आलं। तिथे त्यांना 2 दिवस उपचार करण्यात आले, पण हळूहळू त्यांचं ब्लड प्रेशर कमी होत गेल्यामुळे त्यांना आम्ही नंतर इथून मेदांतामध्ये हलवलं। मेदांतामध्ये सोनोग्राफी केली असता असं जाणवलं की ते गॉल ब्लॅडर स्टोन्स होते, ते त्यांनी सगळीकडे इन्फेक्शन स्प्रेड केलं आणि ते इन्फेक्शन त्यांच्या ब्लडमध्ये गेलं आणि ब्लडमधनं इन्फेक्शन गेल्यावर त्यांना हायर अँटीबायोटिक्स देण्यात आले आणि हे इन्फेक्शन त्यांना डायलिसिस युनिट लावण्यात आलं आणि तिथे एक फिल्टर जोडण्यात आला जेणेकरून त्या फिल्टरद्वारे आपण सगळं ब्लड प्युरिफिकेशन करून ते परत आपल्या शरीरामध्ये रिटर्न टाकण्यात येत होतं। ही जरी प्रोसिजर चालू होती तरी हे 7-8 दिवसापासून जे त्यांचं इन्फेक्शन होतं ते खूप जास्त स्प्रेड झालेलं होतं। याला आमच्या भाषेमध्ये फल्मिनंट इन्फेक्शन म्हणतात, जे सेप्टिसिमिया झाल्यामुळे ते सगळ्या पूर्ण शरीरात स्प्रेड झालं आणि हळूहळू त्यांना श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला। त्याच्यानंतर त्यांना तिथे व्हेंटिलेटरी सपोर्ट देण्यात आला श्वास घेण्यात त्रास होण्यामुळे, पण नंतर ग्रॅज्युअली असं त्यांना ऑक्सिजन सपोर्टही देण्यात आला, पण हळूहळू त्यांचं बीपी जे होतं ते काही वर येत नव्हतं आणि हळूहळू ग्रॅज्युअली बीपी आणि पल्स डाऊन झाल्यामुळे शेवटी हार्ट फेल्युअर होऊन त्यांची डेथ झाली। पण डॉक्टर, हे सेप्टिसिमिया जे तुम्ही म्हटलं की म्हणजे ब्लडचं एक प्रकारचं इन्फेक्शन आहे जे इरिव्हर्सिबल होतं त्या कंडिशनमध्ये, हे इतकं लिथल राहू शकतं का? काय कारण आहे इतक्या दूरपर्यंत हे पोहोचलं? सेप्टिसिमिया म्हणजे ब्लडमध्ये एकदा बॅक्टेरिया गेला की तो आपल्या केसापासून नखांपर्यंत सगळ्या बॉडीतल्या ऑर्गन्सपर्यंत स्प्रेड होतो आणि ते लिथल इन्फेक्शन म्हणून नाही, ते इन्फेक्शन जे अँटीबायोटिक्स दिले गेले होते किंवा जे फिल्टर्स लावण्यात आले होते त्याला तो रिस्पॉन्स नव्हता मिळत। म्हणजे 24 तासापासून हे सगळं चालू असताना त्यांना जो अपेक्षित रिस्पॉन्स होता तो मिळाला नाही आणि हे इन्फेक्शन ब्लडमध्ये असल्यामुळे ते सगळ्या शरीरात स्प्रेड होत होतं। या सगळ्या शरीरात स्प्रेड झालेल्या इन्फेक्शनमुळे अल्टिमेटली सगळ्या या प्रोसिजरमध्ये त्यांचं बीपी वर येऊ शकलं नाही। बीपी जर वर आलं असतं आणि व्हेंटिलेटरी सपोर्ट निघाला असता तर चान्सेस होते की ते रिवाईव्ह झाले असते, पण इन्फेक्शन वॉज नॉट रिस्पॉन्डिंग टू द मेडिसिन्स, हे मेन कारण ठरलं। की एक शेवटचा प्रश्न, याच्यामध्ये अर्ली डायग्नोसिस झालं नाही की धानोरकरांनी कुठेतरी निग्लिजन्स केला, उशिरा गेले डॉक्टरकडे? नाही, याला डायग्नोसिसला वेळ लागला किंवा धानोरकरांनी त्याला निग्लेक्ट केलं असं काही झालेलं नाही। डायग्नोसिस झाल्यानंतरही जे अँटीबायोटिक्स इथे पण नागपूरला जे पण चालू होते त्याच्यामुळे तो बॅक्टेरिया इतका फल्मिनंट होता की तो त्या अँटीबायोटिक्सला रिस्पॉन्स नव्हता देत। म्हणजे त्याला डायग्नोसिस लेट झालं आणि आपण लेट गेलो वगैरे असं काही कारण नाही। थँक्यू। तर हे होते डॉक्टर सागर वजे, ज्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे की सेप्टिसिमिया नावाचं जे एक कंडिशन जी तयार झाली त्याच्यामुळेच धानोरकरांचं निधन झालं आहे। सारंग पांडे, एबीपी माझा, वरोरा, चंद्रपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।